आंब्याचा सीझन चालू झाला का आमरस तर आपण नेहमीच बनवत असतो. शिवाय आंब्यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीसुद्धा ट्राय करतच असतो. पण आज मी तुमच्यासाठी आंब्यापासून अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. महत्त्वाचं म्हणजे मुलं जर तुमच्याकडे सारखं बाहेरचं खाण्याचा हट्ट करत असतील, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. मुलांना देखील खूप जास्त आवडेल. आंब्याचा सीझन आहे त्यामुळे खूप वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करतच असतो. त्यामध्ये ही रेसिपीसुद्धा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा. त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. तर सर्वात आधी इथे आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, कारण संपूर्ण बॅटर आपण आज या मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवणार आहोत. त्यामध्ये इथे आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर इथे माझ्याकडे मेजरिंग कप आहे, त्यानेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकता आणि त्यानेच सर्व साहित्य इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला 1 कप रवा आणि पाऊण कप साखर या मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे आणि मिक्सरला अगदी बारीक पीठ याचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. कारण इथे आपण मैद्याचा वापर केलेला नाही, त्यासाठी रवा आणि साखरेचं आपल्याला अगदी बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल रवा आणि साखरेचं मी मिक्सरला अगदी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की ते आपण रवा वापरलेला आहे, अगदी मैद्यासारखंच हे पीठ दिसत आहे. तर इथे आपलं रवा आणि साखरेचं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. तर थोड्या वेळासाठी हे आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर इथे मी 2 मीडियम साईजचे आंबे घेतलेले आहेत. तर इथे मी हापूस आंबा वापरलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तो आंबा तुम्ही इथे वापरू शकता. पण शक्य असेल तर हापूस आंबा घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये आंब्याचा गर देखील खूप जास्त असतो आणि यामुळे आपल्याला केकला देखील कलर खूप छान येतो. तर इथे मी हा आंबा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे हा आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्याचा संपूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण आंब्याचा गर काढून घेतला तर आंब्याच्या सालाला अगदी थोडासुद्धा गर चिकटून राहत नाही, अगदी संपूर्ण गर निघून येतो आणि थोडासुद्धा आंब्याचा गर वाया जात नाही. तर आता हा आंब्याचा गर आपल्याला 1 कप काढून घ्यायचा आहे. तर ज्या कपाने आपण 1 कप रवा, पाऊण वाटी साखर घेतलेली होती, त्याच कपाने इथे आपल्याला 1 कप आंब्याचा गर मोजून घ्यायचा आहे. तर इथे आपण 2 आंबे घेतलेले आहेत, पण इथे आपल्याला संपूर्ण 2 आंबे लागणार नाहीत. तर इथे आपल्याला फक्त 1.5 आंबा लागणार आहे. म्हणजे 1 कप इथे आपल्याला आंब्याचा गर मोजून घ्यायचा आहे. तर संपूर्ण साहित्य आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने मोजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल इथे मी फक्त 1.5 आंबा कट करून घेतलेला आहे. 1.5 आंब्यामध्ये इथे आपल्याला 1 कप आंब्याचा गर बनवून तयार झालेला आहे. आणि आता हा मोजून घेतलेला आंब्याचा गर आपल्याला रवा आणि साखरेच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आंबा, साखर आणि रवा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच इथे आपल्याला पाव कप तूप घालायचं आहे. तर इथे तुम्ही तुपाऐवजी तेल देखील घालू शकता, पण शक्य असेल तर तूपच वापरा. तुपाने ह्याची चव आणखीन जास्त वाढते. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे. गोडाचा कुठलाही पदार्थ असो, मीठ घातलं का त्याची चव आणखीनच वाढते. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मँगो इमल्शन घालणार आहे. तर यामध्ये कलर आणि फ्लेवर दोन्हीही असते. तर हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हे जर घातलं तर आणखीन एक्स्ट्रा फ्लेवर ॲड होतो, त्यासाठी यामध्ये मी घातलेलं आहे. पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी देखील चालेल. तसं देखील हे खूप छान लागतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल हे मी मिक्सरला छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. तर मी सांगितलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. तर आता हे तयार झालेलं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकाल या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. रिबन कन्सिस्टन्सी इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही, अगदी परफेक्ट असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे. तर बेकिंग पावडर टीस्पूनमध्ये मोजून घेताना छान असं फ्लॅट करून घ्यायचं, खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ॲड करून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल तर इथे तुम्ही 1 इनोचा सॅशे देखील यामध्ये घालून घेऊ शकता.
आणि आता हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी यावरती 2 चमचे दूध घालायचं आणि एकाच डायरेक्शनने फिरून छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त ओव्हर मिक्स सुद्धा करायचं नाही, कारण इथे जर आपण हे बॅटर ओव्हर मिक्स करून घेतलं तर रेसिपी बनवल्यानंतर त्याला छान अशी जाळी पडणार नाही. ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स केल्यानंतर ह्याचा कलर अगदी लाईट झालेला आहे आणि बॅटर देखील छान असं हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे. तर इथे आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. संपूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे भरून कलरफुल टुटी फ्रुटी घातलेली आहे. टुटी फ्रुटी घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे. तर टुटी फ्रुटी घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल. प्लेन जरी बनवलं तरी देखील ते खूप छान लागतात. तर आज आपण इथे मँगो रवा मिनी केक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गॅसवरती आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आप्पे पात्र छान गरम झालं का त्याला तुपाने मी छान असं ग्रीस करून घेतलं. तर तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता, पण गोडाचा पदार्थ आहे, तूप घातलं का त्याची चव आणखीनच वाढते. तर आता यामध्ये आपण बनवलेलं बॅटर घालून घेऊया. बॅटर घालताना खूप जास्त ओव्हर घालायचं नाही. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, म्हणजे हे केक फुलायला देखील जागा लागते. तर अगदी थोडं थोडं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आप्पे पात्रामध्ये जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा सुरुवात कडेपासून करायची, कारण मध्यभागी गॅसची हीट खूप जास्त असते, त्यामुळे करपण्याची शक्यता असते. त्यासाठी सगळ्यात शेवटी मध्यभागी बॅटर घालायचं. तर इथे मी संपूर्ण बॅटर घालून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनिटे आपण हे असंच वाफवून घेऊया. आणि इथे आपले 3 मिनिटे पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण हे काढून चेक करूया. आणि इथे तुम्ही बघू शकाल, इथे आपला रवा मँगो छोटू केक मस्त असा फुललेला आहे. वरची बाजू छान सुकली का ह्याची बाजू पलटी करून घ्यायची. सर्वात आधी मध्यभागी जे आपले केक आहेत ते आपण पलटून घेऊया, कारण मध्यभागी हीट जास्त लागते आणि ते करपण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण साईडचे जे केक आहेत ते देखील त्याची बाजू पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकाल या केकला कलर किती सुंदर असा आलेला आहे. वरून एकदम क्रिस्पी होते आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे हे केक बनून तयार होतात. दिवसभर जरी हे केक आपण असेच ठेवले तरी देखील एकदम सॉफ्ट राहतात. अजिबात हे ड्राय पडत नाहीत किंवा कोरडे होत नाहीत. तर दुसऱ्या बाजूने देखील थोडं थोडं तूप सोडून घेऊया. तुम्ही तुपाऐवजी तेल देखील सोडून घेऊ शकता. तर दुसऱ्या बाजूने देखील 1-2 मिनिटे आपल्याला हे अशाच पद्धतीने शेकून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकाल या सर्व केकला कलर किती सुंदर असा आलेला आहे. मस्त असे टम्म फुलून तयार होतात. जगातली सगळ्यात सोपी मँगो रवा केकची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर हे केक तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. खूप वेळापर्यंत असेच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार राहतात आणि चवीला देखील भन्नाट असे बनून तयार होतात. तर यावर्षी तुम्ही देखील या आंब्याच्या सीझनमध्ये ही मँगो रवा केकची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पहिल्यांदाच बनवत असाल तरी देखील अगदी परफेक्टच बनणार आहे. इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे. महत्त्वाचं म्हणजे घरच्याच उपलब्ध साहित्यात बनवून तयार होते. तर इथे मी हे मँगो केक काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने संपूर्ण केक सुद्धा मी इथे बनवून तयार करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकाल सगळे केक अगदी एकसारखे असे बनवून तयार झालेले आहेत. वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे बनवून तयार होतात. तर नेहमी आपण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खातच असतो, पण एकदा तुम्ही ही रेसिपी देखील नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील ही रेसिपी नक्कीच आवडेल. एकदा का तुम्ही ही मँगो रवा केकची रेसिपी बनवली तर नेहमी नेहमी हीच रेसिपी बनवाल. इतकी चविष्ट अशी बनवून तयार होते. मुलांना देखील खूप जास्त आवडते. तर यावर्षी मँगोच्या सीझनमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.